उद्धव ठाकरे यांचा घणाघात, राज्यव्यापी अधिवेशनात सुनावले खडे बोल। प्रभू श्रीराम पुन्हा एका पक्षाची मालमत्ता नाही। मात्र भाजपने प्रभू श्रीरामांवरून केलेला इव्हेंट बघता प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करावे लागेल। यापुढे जय श्रीराम नाही तर भाजपमुक्त जय श्रीराम करावे लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला। रामाचे मुखवटे घालून फिरणाऱ्या रावणाचे मुखवटे काढायचे आहेत, असे खडेबोलही त्यांनी या प्रसंगी सुनावले। सातपूर येथील हॉटेल डेमोक्रेसी येथे आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते। यावेळी त्यांनी अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर निशाणा साधला। ठाकरे म्हणाले, आज ते श्रीरामांचे नाव घेतात, मात्र त्यांच्यात श्रीरामांचा एकतरी गुण आहे काय? प्रभू रामचंद्र एकवचनी होते, मात्र ज्या शिवसेनेने तुम्हाला अयोध्येपर्यंत पोहोचवले त्या शिवसेनेचे वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे होऊ शकतात? कोणीतरी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, मात्र शिवाजी महाराज त्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले नसते तर अयोध्येमध्ये राम मंदिर उभे राहू शकलेच नसते। मोदी म्हणतात समर्थ भारत बनवायचा आहे, मग गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केले याचा हिशोब द्या। पहिले 5 वर्ष जगभर फिरले, अलीकडे लक्षद्वीपवर गेले, मात्र अयोध्येत कधी गेलेही नव्हते। कालच्या इव्हेंटमुळे अयोध्येत गेले, आता राम की बात हो गई, अब काम की बात करो, असे आव्हानही त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपला दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, माझ्या भगवशी शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्या वालीचा राजकीय वध केल्याशिवाय राहणार नाही। मला वडिलोपार्जित शिवसैनिक मिळाले आहेत, चोरून मिळाले नाहीत। वर्षानुवर्षे शिवसेनेने खस्ता खाल्ल्या। मुंबईत जेव्हा दंगली पेटल्या तेव्हा शिवसैनिक हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर होता। आज त्याच शिवसैनिकांनी भ्रष्टाचारी ठरविले जात आहे। शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही दिल्ली गाठली, आता आमच्यावर आरोप करता गरिबांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेत तुम्ही 8,000 कोटींचा घोटाळा केला। मात्र त्याविषयी प्रश्न विचारायचे नाहीत। जे जीवावर उदार होऊन कोरोनात लढले त्या माझ्या शिवसैनिकांवर आरोप केले जात आहेत। ईडीचा घरगाड्याप्रमाणे वापर केला जातोय, स्वच्छ असाल तर अगोदर हिशोब द्या, असे आवाहनही त्यांनी प्रसंगी केले। यावेळी व्यासपीठावर युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अनिल परब, सुनील प्रभू आदी नेते उपस्थित होते। काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो, मात्र भाजपसोबत 30 वर्ष राहून आम्ही त्यांच्यासारखे झालो नाही तर काँग्रेसची साथ दिल्याने काय फरक पडणार, असा सवालही उपस्थित करीत जनसंघाने मुस्लिम लीगसोबत पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केल्याचा घटनेला उजाळा दिला। स्वातंत्र्य लढ्यात ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता ना जनसंघ, आयते मिळालेले स्वातंत्र्य हे गिळायला निघाले आहेत। जेव्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करायची होती तेव्हा स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्या मुस्लिम लीगसोबत श्यामप्रसाद मुखर्जी यांनी सत्ता स्थापन केली होती। त्यावेळी 11 महिने ते मंत्रिमंडळात मंत्री होते। अशात तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अगोदर तुमची जन्मकुंडली मांडा। तुमच्या कुंडलीत राहू केतू आले असतील तर आम्ही काय करणार, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला। मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचे वल्गना केला जात आहे, मात्र PM केअरबाबत विचारल्यास कोणीही बोलायला तयार नाही। ते खासगी असल्याचे सांगितले जाते। उद्या जेव्हा तुम्ही पंतप्रधान नसाल तेव्हा हा पैसा घरी घेऊन जाणार आहात काय? अगोदर याचा हिशोब द्या, नंतरच आमच्यावर आरोप करा, असा इशाराही ठाकरे यांनी दिला। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले म्हणून राम मंदिर उभे राहिले। या मातीत तेज आहे। शिवजन्मभूमीची मोडवर माती घेऊन 2018 मध्ये राम जन्मभूमीची अयोध्येत गेलो। त्यानंतर थंड बस्त्यात पडलेल्या विषय अचानक वर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबतचा निर्णय दिला। या मातीचा कलश शिवसेना पक्षाच्या राज्यभरात जिल्हा प्रमुखांना या अधिवेशनादरम्यान सोपविण्यात आला। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।